गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील 510 बसेसपैकी 285 बसेस कोकणात पाठवण्यात आल्यात आणि यामुळे या ठिकाणच्या प्रवाशांची सोय होणार असली तरी तब्बल अर्ध्याहून अधिक बसेस उपलब्ध नसल्याने बीड जिल्ह्यातल्या प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होते। प्रवासाकरता बाहेर पडलेल्या प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करत बस स्थानकात बसण्याची वेळ यामुळे येऊ लागली। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। आपण पाहू। त्यांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेलं महामंडळ कुठेतरी आता प्रवाशांमध्येच भेदभाव करतंय का असा प्रश्न निर्माण झालाय। आपण सध्या बीडच्या बस स्थानकात आहोत। बीड विभागात तब्बल 510 बसेस आहेत आणि या 510 बसेस पैकी 285 बसेस या कोकणवासियांच्या सेवेसाठी पाठवल्यात। त्या ठिकाणचे मोठ्या संख्येने लोक गौरी गणपतीच्या सणासाठी गावी जाणार आहेत आणि त्यांची सोय व्हावी, त्यांना कुठलीही अडचण येऊ नये याकरता या मराठवाड्यातील असतील, बीड जिल्ह्यातील असतील मोठ्या संख्येने बसेस कोकणात पाठवण्यात आल्या आहेत। आगामी काही दिवस या बसेस त्याच ठिकाणी राहणार आहेत। परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर यामुळे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील प्रवाशांची कुठेतरी गैरसोय होते। या ठिकाणच्या ज्या बसेस आहेत नेहमी चालणाऱ्या, नेहमी लांब पल्ल्याच्या मार्गावर चालणाऱ्या, ग्रामीण भागात चालणाऱ्या बसेस आता बंद झाल्या आहेत। परिणामी या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी आता उपलब्ध असलेल्या बसेसमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तासनतास बसेसच्या प्रतीक्षा करत या प्रवाशांना थांबावे लागत आहे। यावर उपाययोजना मात्र कुठलीही करण्यात आलेली नाही आणि यामुळे एकीकडे कोकणवासियांची सोय बघताना मराठवाड्यातील प्रवाशांची मात्र गैरसोय महामंडळ करतंय का असा प्रश्न निर्माण झाला असून आता यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि प्रवाशांसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशीच मागणी केली जात आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।